बघा जे कोणी कॅचसाठी षटकारासाठी जे काय प्राईज लावतायत ते आणून द्यायचं आहे. जी कॅच टिपली गेली होती स्वप्नीलने त्या कॅचसाठी बक्षीस लागवण्यात आलेलं होतं ते बक्षीस. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो दिला जातोय. लगातार 3 विकेटची हॅट्रिक जे ती हॅट्रिक कंप्लीट करण्यात आली होती अमोलजी वैराग यांच्या माध्यमातून आणि तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र या ठिकाणी दिला जातोय. अभिनंदन. पुढील मॅच अगदी काही वेळामध्ये सुरू होणार आहेत मैदानाच्या मध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. जे कॅच घेतली होती सुशांत या इथे या इथे तुमच्यासाठी ते 200 रुपयाचं प्राईज आहे ते इथे जमा केलेलं आहे. या इथे ते 200 रुपयाचं प्राईज दिलं जाणार आहेत. मी अमोलजी वैराग साहेबांना विनंती करते तो 200 रुपयाचं प्राईज आपण द्यावं सुशांतला. अभिनंदन. सुशांत खूप चांगल्या पद्धतीनं आज त्यानं फिल्डिंग केली, कॅचेस घेतल्यात आणि त्यालाही 200 रुपयाचं प्राईज आहे. ते 200 रुपयाचं प्राईज मात्र ठिकाणी दिले जात आहेत. काही वेळामध्ये जो सामना तो सामना ऑन होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये बरोजी मोरे सरांच्या जोडीनं वैभव जपगुल सरांचा आवाज तुम्हाला ऐकू येईल. थँक्यू. सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी नवीन लिंक बनली जाते. मला वाटतं 12 तासाच्या पेक्षा जास्त अवधी झाला त्यामुळे ही लिंक नवीन बनवली गेले. तरी चला सामना चालू होतोय. बिग मॅच, बिग लढत आता पाहायला मिळते. लेट्स प्लेचा इशारा आला पंचाचा. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता परंतु उजव्या इशीचा खूप बाहेर. पंच वाईट आवाज तर एक्स्ट्राच्या रूपाने अकाउंट ओपन केले गेले वाल्मिकी निगम संघाचं. धावफलकाचा श्री गणेशा झाला. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा वाईट. ये वाईट बहुत बुरी बाला आहे. काल आणि आज आपण 1-2 अशा बॉलर्सना बघितलं त्यांनी लगातार 3-4 वाईट टाकलेत आणि नंतर कमबॅक सुद्धा केलेला आहे. पण त्या 3-4 रनाची व्हॅल्यू सुद्धा मोठी आहे. प्रीतीजी पवार आमचे मॅन्युअल स्कोरर जे कालपासून खूप चांगली कामगिरी करतात, खूप चांगले सहकार्य त्यांचं राहिले. या स्पर्धेसाठी युवा क्रीडा कमिटी सदस्य आहेत. हो पुन्हा एक लगातार 3 चेंडू आणि 3 वाईट ही सुरुवात होते आहे आणि वाल्मिकीनगर संघाला वैभव चेंडू पडण्या अगोदर 3 धावांचं बक्षीस मिळालं आहे. नक्कीच बोनस स्वरूपामध्ये 3 धावा मिळाल्या. 3 धावेने या ठिकाणी वाल्मिकी नगरला अकाउंटमध्ये भर पडली गेली आहे. गोलंदाजी मार्कमध्ये आकाशला आपण पाहतोय आणि अशा गोलंदाजाकडून वाईड येणं म्हणजे ही अपेक्षा नाही आहे महाप्रळ संघासाठी. पुढे त्या नव्याने गोलंदाज तयार आकाश. आता मात्र जड बदला चेंडूला सन्मानजीला खेळून काढलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका एकदा कंप्लीट करताना पाहायला मिळते. वातावरण थोडंसं शांत झालंय कारण बहुतांश प्रेक्षक जे ते IPLच्या मुंबई आणि RCBच्या मॅचकडे वळालेले आहेत. पण युवा चषकाची त्यांच्या माहितीसाठी सांगतोय सुपर 6च्या मॅचेस चालू आहेत. सुपर 6ची शेवटची मॅच आहे. यानंतर बॉल आउट होणार आहे आणि त्यानंतर 2 मॅचेस होतील. त्यामुळे त्या सेमीफायनल आणि फायनलच्या मॅचच्या अगोदरची ही जी काही रणधुमाळी आहे ती बघण्यासारखी असेल. 2 संघ ज्या 2 संघाने आत्तापर्यंत फलंदाजीमध्ये निर्विवाद वर्चस्व निभावत असताना ज्यांना आपण पाहिलं ते 2 संघ एकमेकांसमोर आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने येत असताना प्रथमेश आणि यज्ञेशने 1 धाव धावून कंप्लीट केली. प्रथमेश पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती आला. त्याच्यासमोर आकाश वाघरे. बेस्ट वर्सेस बेस्टचं हे युद्ध आहे त्यामुळे या दोघांमधलं बॅटल बघण्यासारखं असणार आहे. लेट्स सी काय घडतंय या पुढील चेंडूवरती. आकाश वाघरे समोर. प्रथमेश पहिला चेंडू ड्राईव्ह करत असताना चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये ढकलून दिलं. पाठवलं. एक क्षेत्ररक्षक आहे टीपमध्ये. एकच धाव. एका धावाने स्ट्राईक रोटेट. 5 धावा धावपल करते. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर KCC माप्रळ मागील वर्षी फायनल खेळणारा संघ आहे. अंतिम सामना या संघाने खेळला होता. यावर्षी सुद्धा त्यांचं स्वप्न असणार आहे फायनलमध्ये जावं, फायनल जिंकावी. पण दुसऱ्या बाजूला वाल्मिकी नगर आम्ही फायनलमध्ये नाही पोचलो पण यावेळेला पोचायचं आहे अशी खुणगाट मनाशी बांधून आलाय.
पुन्हा त्या पुढे चेंडूला कट केला तर खेळू करत आहे पॉईंटच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षण कोणी केलंय उमेश धाडसे आणि यांच्या हातामध्ये चेंडू विसावतो. एक धाव कंप्लीट केली गेली आहे एका धावेने. धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. जशा प्रकारे फेड पोझिशन सजवले आहे तशा प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे आकाश यांच्याकडून. पुन्हा एकदा आता मात्र स्टेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू होतोय फरार. मिळतील धावा 4. येतो युवा चषकातील चौकार. चौकार आला. 4 धावा आला. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अकॉर्डिंग टू दी फील्ड खेळला गेला आणि त्याचा फायदा झालाय. आकाश वागरे समोर पुन्हा एकदा प्रथमेशने चेंडूला ऑन साईडला ढकलून दिला. एका धावेचा प्रयत्न केला गेला. एकदा वेगाने घेतले. दुसरा धावेचा प्रयत्न कंप्लीट झालाय. चांगली रनिंग दोघांमध्ये. अगदी योग्य निर्णय. कारण डीपमधलं प्रोटेक्शन मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलं होतं. खूप मोठा अंतर जे होतं ते सर्कलच्या आसपास होतं. चेंडूची प्लेसमेंट इतकी हळू प्लेसमेंट बघायला मिळेल की तिथे 2 धावा सहज मिळाल्यात प्रथमेशला. धावफलकावरती धावात 12. शॉर्ट बॉल स्टीअर केंडे चेंडूला एका धाव्यासाठी पाठवलं. सिंगल धाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती टीम वाल्मिकीनगर या संघाचा धावफलक. जे प्रेक्षक बाउंड्रीलाईनच्या बाहेर बसलेले आहेत त्यांना विनंती आहे आपण बाउंड्रीलाईन पासून 2 फूट किमान मागे व्हा. रोहनजी बैकर तुमच्या बाजूला बाउंड्री लाईन पासून 2 फूट लांब बाउंड्री लाईनवरती पाय देऊन कोणी नका राहू. सुरक्षित अंतर ठेवा अशी सगळ्यांना विनंती. दुसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजी मार्कवरती येतो मिस्टर राजन. घनश्यामकडून 2 षटकारला 500 रुपये. पट्टूला प्रथमेश पत्तूला हे बक्षीस लगावण्यात आलेलं आहे आणि प्रथमेशने आज चांगली बॅटिंग केली. वाल्मिकीनगर संघासाठी प्रथमेशचा खेळ आज बघण्यासारखा राहिला आहे आणि त्या प्रथमेश समोर आता राजन. पुन्हा एकदा उजष्टेच्या बाहेरचा चेंडू. वाईटची सांगता. वारंवार एक्स्ट्रा रन येत आहेत. वैभव काय वाचण्यासाठी केलेले प्रयत्न अंगलट येतील का? कारण अशा प्रकारच्या अनेक स्थिती कंडिशन आपण बघितल्या आहेत. त्या कंडिशनमध्ये जेव्हा आपण वाचण्यासाठी जातो त्यावेळेला आल्या अतिरिक्त धावा आणि त्या अतिरिक्त धावानंतर ज्यावेळेला मोठे फटके येतात त्यावेळेला ते जे टोटल आहे ते डोईजड होतं. कदाचित KCC माफळ संघाला या धावांचं भुगतान मोठ्या प्रमाणात भोगावं लागू शकतं. नक्कीच या एक्स्ट्राच्या रूपामध्ये येणाऱ्या धावा शेवटला फलंदाजी करताना मागून चेस करताना मग एक्स्ट्रा एकवट फलंदाजाला लावायला लागतात आणि एक्स्ट्रा एकवटमध्ये पण फलंदाजाची विकेट जाताना आपण काही वेळा पाहिली आहे. आणि पुन्हा एकदा पुढे चेंडू फुलटॉस चेंडूला खेळून काढले लॉंग ऑफच्या दिशेने. एकच धाव येते. एकच धाव एका धावेवरती समाधान मानवते. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाले. सिंगल आली आणि सिंगलने धावफलक पुढे जाऊन पोचले ते 17 17. चेंडूचा खेळ झाला फक्त 1. राजन 1.1 आफ्टर 17 रन विदाउट लॉस. हो यावेळचा चेंडू पुन्हा एकदा बाहेर निघत असताना येतोय बाईट. ओव्हर द विकेट येत असताना प्रथमेश पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज करतात आणि त्याच्यामध्ये फायदा कोणाला होतोय तर फायदा पूर्णपणे बॅटिंग करणाऱ्या टीमला. प्रथमेशच्या लगातार 2 षटकाराला 2000 रुपयेचं बक्षीस घनश्याम यांच्याकडून लगावण्यात आलेले आहेत. ओह क्या बात आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हातातून बॅट निसडली. जितका बॉल नसता गेला तितकी बॅट गेली आहे. बॉल येतो डॉट. खूप वेळानंतर निर्धाव चेंडूची सांगता होती. डॉट चेंडूची सांगता झाल्या. धावसंख्या स्थिरावताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकवरती प्रथमेश
पट्टूने लगातारचे 2 षटकार लगावले तर घनश्याम यांच्याकडून 2000चं कॅश प्राइज आहे. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. फुलटॉस चेंडू ऑन साइडला आलाय एक मोठा फटका आला येतोय षटकार साधावा. कॅच पकडण्यासाठी किती मोठी ही पराकाष्ठा. असो पुन्हा एकदा संधी मिळेल. येस सर बॉल द्यायचा आहे. बॉल षटकार आला 6 धावा आल्या. 6 धावांनी धावफलक वेगानं वाढलं जाऊन पोचलं 24 वरती. बघा हळू 24 धावा कधी झाल्या नाही कळाल्या. चेंडू फक्त झाल्या 3 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक आहे. म्हणजेच ही वाल्मिकी नगरची ही जी स्टार्ट आहे ती खरोखर कौतुकास्पद झाली आहे. गोलंदाजी करत असताना थोडा त्यांचा एफर्ट कमी दिसून येतोय. लगातार 2 षटकारासाठी 2000 रुपये आहेत. 2000 रुपयाचं बक्षीस आहे. ते 2000च्या बक्षिसाला काय कमावलं जात आहे का बोला तयार. पुन्हा एकदा प्रथमेश समोर. नेक्स्ट बॉल. वाईटच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा अतिरिक्त 1 धाव एका धावेने धाव सगळ्या जाऊन बसलाय 25. 1.3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 25 धावा बनल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राज या रापर पाहतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूवरती कव्हर ड्राईव्हचा फटका. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्यासाठी कॉल नाही केला. एकच धाव एका धाव्यावरती थांबवलंय पट्टूने त्या ठिकाणी यज्ञेशला आणि 1 धावेने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचलाय तर म्हणजे 26 या धावसंख्येमध्ये. बघा आता हे धावफलक जसं संत चाललं ना तर बघणाऱ्यांना सुद्धा थोडासा कंटाळा यायला लागला. 1 षटकार आला त्यावेळेला टाळ्या वाजल्या पण त्या व्यतिरिक्त बाकी सर्व चेंडूंवरती निराशा हात आल्या. व्हाईट बॉलवरती नक्की करणार तरी काय. त्याच्यामध्ये फक्त बॅटिंग करणारी टीमच टाळ्या वाजवू शकते कारण त्याला आनंद झालेला असतो. पुन्हा एकदा बोला तयार. दुरून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लवकर फटका क्लोज केला. बॅटची वरची काढा घेतलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. फलंदाज बाद. विकेटचं बदन माघारी परतावा लागेल यज्ञेशला. थँक्यू डिसे. विकेट आली आहे. प्राइजलेस विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या मैदानाच्या आतमध्ये. यज्ञेशच्या रूपामध्ये मोठा धक्का मिळाला वाल्मिकी नगर संघाला आणि यज्ञेश बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. सूरज स्ट्राईकवरती सूरज आहेत. गोलंदाजी मार्कवरती राज आहेत. राजला आता मात्र दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळताना कशा प्रकारची गोलंदाजी करतायत. आता मात्र थोडासा अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न या गोलंदाजीच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालाय. पुढचा शेवट्या पुन्हा एकदा राज षटपी चेंडू होता. लावडोपिले पंचांकडून कोणत्याही प्रकारची रिॲक्शन पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडूची सांगता डॉटच्या रूपामध्ये सांगता झाली आहे. 2 षटकाचा खेळ अखेरी समाप्त झालाय. धावसंख्या झाल्या 26. 1 गडी बाद वाल्मिकी नगर या संघाची धावसंख्या पाहायला मिळते. पुन्हा एकदा डी.जे. राज यांना देवी या संधी त्यानंतर या मैदानाच्या दिशेने चला या गोलंदाजी मार्कवरती केतन नलावडे. राजचे षटक संपलं. आता केतन गोलंदाजी मार्कवरती आलाय. अति क्षेत्ररक्षणाची सजावट करतोय. 2 षटकामध्ये वैभव पण चांगल्या धावा आल्यात. 13च्या सरासरीनं 26 धावा कुठल्या गेल्यात. सगळ्यांच्या नजरा प्रथमेश वरती आहेत. प्रथमेश 1 मॅन आर्मी आहे
आत्तापर्यंत प्रथमेशने केलेला खेळ त्यांच्या संघाच्या हिताचा राहिला आहे. त्याला पुन्हा एकदा त्याच खेळाची पुनरावृत्ती करायची आहे. केतनने मात्र पावलं मोजत असताना केले चूक. बघा विचारपूर्वक पावलं टाकली जात आहेत. पहिले 2 संघ जे टॉप 3 मध्ये गेलेत ना, एक माजी अध्यक्ष आणि दुसरा संघ विद्यमान अध्यक्ष. आता इथे एक कार्याध्यक्ष आणि माजी अध्यक्ष खेळत आहेत. ओ फटका फसलाय. चेंडू उंच हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्यानं टिपला असेल फलंदाज प्रथमेश पट्टू बाद. हॅलो, थँक्यू. फलंदाज पट्टू बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वतः कर्णधार जीवन मैदानाच्या आतमध्ये जाताना पण पाहायला मिळत आहेत. घनश्याम थोडेसे निराश होताना पाहायला मिळत आहेत. जीवनसाठी 2 षटकाराला 2,000 रुपयाचं बक्षीस आहे घनश्यामकडून. आता जीवन मैदानात आला. जीवनकडून षटकारांची अपेक्षा सुद्धा आहे, कारण जो महत्त्वाचा गडी होता, महत्त्वाचा फलंदाज होता, त्याला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. केतन नलावड्याने ते साहस केलंय. बाहेर कट करणारा चेंडू त्याला समोरच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न. चेंडू जास्त उंच हवेमध्ये गेला, ट्रॅव्हल नाही होऊ शकला बॉर्डर लाईनच्या बाहेर आणि लॉंग ऑफला सुंदर शेल टिपला गेलाय. फलंदाज बाद झालाय. ऑन साईडला लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न. लॉंगाच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडूची जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत एक धाव. सिंगल येते आणि सिंगलने धावफलक पुढे जात असताना धावफलक आता जाऊन पोहोचलंय 27 वरती. या षटकामध्ये KCC महाप्रबळ संघाला सुटकेचा निश्वास घेण्याची संधी मिळाली. म्हणजे इथून थोडासा दिलासा मिळाला, आधार मिळालाय की सुरुवातीच्या 2 चेंडूवरती मोठे फटके आलेले नाही आहेत. उमेश धाडसे यांनी जर का झेल पकडली तर त्याच्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. घनश्याम यांच्याकडून 500 रुपयाची कॅश प्राइज आहे. उमेश धाडसे उर्फ दादूस याच्यासाठी ते देखील कॅश प्राइज लागले गेले. पुढचा चेंडूला एज लागलाय. चेंडू थडब्यामध्ये ट्रॅव्हल होतोय. थडबाचा क्षेत्ररक्षक फंबल झाल्यानंतर चेंडू निघून चालला वेगाने. पाठीमागच्या दिशेने डीपच्या क्षेत्रामध्ये निघून चालला चेंडू. एक धाव कंप्लीट फिरण्यासाठी कॉल. बघता 200 रुपये तर 3 धावेमध्ये कन्वर्ट केले गेले. 3 धावेने धावसंख्या वाढली आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला धावून पोचलाय 30-30. बघा हा सगळा परिणाम तुम्ही सनलाईटमधून फ्लडलाईटमध्ये आलाच आहे. आता तुम्हाला स्वतःला ॲडजस्ट करायचं आहे. ते ॲडजस्ट करत असताना फील्डवरती बॉलचा टर्न कशा पद्धतीने, किती प्रमाणात चेंडू उसळी मारेल, कशा पद्धतीने ट्रॅव्हल होईल, हवेमध्ये असलेला मंदपणा कसा रोल अदा करेल, या साऱ्या गोष्टी आहेत आणि त्याला तुम्हाला भावना गरजेचं आहे. शॉर्ट बॉल यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये चाललाय दूरच दूर. सलामी देत असताना अति सुंदर दर्शनीय सिक्सर. हजार बघूया. जीवनने 1 मारलाय, दुसरा मारला तर 2000 लागलेले आहेत. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे. जीवनसाठी संधी आहे आणि उमेश धाडसे याच्यासाठी संधी आहे. उमेश धाडशाने जर झेल टिपली तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. दोन्ही बाजूने या ठिकाणी बक्षिसांचं वर्षाव होताना पाहायला मिळतोय. बक्षिसांचा वर्षाव, षटकाराची बरसात. पुढचा सुद्धा येईल का? हो नाही. फुल ऑनलाईन जडमधला चेंडू पंचाकडे अपील केली गेली. पहिला बॉलसाठी धावले, नंतर अपील केली गेली. आणि 1 धाव कंप्लीट करत असताना धावफलकाची धावा 37 झाल्या. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. लास्ट बॉलवरती काय हरकत होतीये? शेवटच्या चेंडूवरची हरकत बरकत देऊन जाणार आहे. कुणाला? ज्याच्या बाजूने हा चेंडू जाईल त्याला. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती पंचकडे अपील. पंचांनी सांगितलं की बाहेर चेंडू निघून जात होता. 1च धाव सिंगल येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेत असताना मला वाटतं इथं विकेट रनआउटच्या रूपाने येते. फक्त 1च धाव आणि 1 धावाने धावफलक जाऊन पोहोचला 38 वरती. 39 धावांचं लक्ष
ठेवलं गेलं आहे ते KCC केदारेश्वर क्रिकेट क्लब माप्रळ तरीपंदरवाडी या संघासमोर. आज जमणार की ज्याने झेल पकडलाय त्या खेळाडूला 100 रुपये कॅश प्राइज देण्यात येते. त्याने देखील त्या ठिकाणी याचे प्रतीक वैराग याच्या शुभ हस्ते त्या खेळाडूला 100 रुपये कॅश प्राइज देण्यात येते. चला सलबेचे दोन्ही बॅटर लगेच मैदानामध्ये पाठवायचे आहेत. चेक टीम कोनवली टीम आपण मंचाच्या दिशेने संपर्क साधायचा. कोनवली टीमचे कॅप्टन आपणास विनंती आहे आपण मंचाच्या दिशेने संपर्क साधायचे आहेत. आणि टीम घोडेगर टीमचे कॅप्टन आपणास विनंती असेल आपण मंचाच्या दिशेने लगेचच या संपर्क साधायचे आहेत. चला लगेच सामना चालू केला जातोय. सलामीचे दोन्ही बॅटर आकाश वाघ आणि आतिश झाडशे मैदानाच्या आतमध्ये एंटर करतायत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कोण? गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पट्टू तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पट्टूने गोलंदाजीवरती लगातारच्या 2 विकेट जर का प्राप्त केल्या तर क्रिशा परेश कंचवडे यांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पट्टूला लगातारच्या 2 विकेटसाठी क्रिशा परेश कंचवडे यांच्याकडून 1001 रुपयाचं कॅश प्राइज लागली आहे. जीवन बालपाटीलने जर का झेल पकडली तर 500 रुपयाचे पारितोषिक लाभले गेले. कौस्तुभ बालपाटीलने जर का झेल पकडली त्यासाठी परेश यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक लागले. आता बक्षिसांची बक्षिसाचा खैरात जशा प्रकारे पुढे सामना जाताना स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तशा प्रकारे सामना रंग देखील चढताना पाहायला मिळणार आहे. सामन्याची रंगत जरूर बघायला मिळेल. त्याचं कारण एक आहे की बलाढ्य संघ आहे KCC माप्रल, पण आज वाल्मिकी नगरने जो काही खेळ केला आहे तो कोणापेक्षा कमी नाही आहे. खास करून प्रथमेशचा रोल या संघामधला खूप चांगला राहिला आहे, मोठा राहिला आणि तोच प्रथमेश जे आपल्याला बॉलिंग मार्कवरती येत असताना आतिश धाडसे त्यांच्यासमोर हा तो सामना आहे ज्या सामन्यामध्ये आतिश धाडसेला चमकणं ही माप्रलची गरज आहे. शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉलला यावेळेला लॉट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये पॉईंटच्या क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करत होता, पण जोपर्यंत तो चेंडूच्या जवळ येईल तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. सिंगलने धावफलकाचं खातं ओपन झाले. पहिल्या शॉर्ट बॉलला परखत असताना त्याला फोरमचा वापर करून मारण्याचा प्रयत्न केला होता, इनफिल्डला भेदण्याचा प्रयत्न होता. सगळे काही प्रयत्न झाले परंतु चेंडू अशा ठिकाणी पडला की तिथे क्षेत्ररक्षकही नाही पोहोचलाय. सिंगल रन. सिंगल धावा आल्या. अखेरच्या शेवटच्या क्षणी आतिशने निष्ठेचा श्वास घेतलाय. आतिश धाडसेच्या प्रत्येक षटकाराला भूषण पालकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. होक करण्याचा प्रयत्न यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला पाठवलंय. एक धाव सहज कंप्लीट केली आहे. प्रत्येक चेंडूवरती एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय कारण फटका पाहिजे तसा बॅटला कनेक्ट होत नाही आहे, चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाही आहे आणि ही थोडीशी अडचण आहे. पण 18 चेंडूंचा वैभव खेळ म्हटल्यानंतर तुम्हाला त्या उर्वरित धावांचा पाठलाग करण्यासाठी असे काही चेंडू निवडायला लागणार आहेत. नक्कीच पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी शॉर्ट पिच चेंडूचा चेंडूला बाउन्स केलाय
आणि बॉम्ब्स केल्यानंतर वेगाने चेंडू रेस्ट्रिक्शनच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळतं. आता मात्र असे शॉट खेळावे लागणार आहेत, पण त्या शॉट अशा वेळी सिलेक्शन करायचे आहेत की प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती खेळायला हवी. वेळ निघून जाण्यापूर्वी तिची किंमत कळायला हवी. अर्थातच त्या वेळेसाठी तुम्हाला या षटकामधल्या धाबा तुम्ही किती प्लॅन केलं, प्रथमेशच्या अगेन्स्टची तुमची स्ट्रॅटेजी काय आहे आणि त्याच्यासमोर एक्झिक्युशन काय. चेंडू या वेळेला अँगल बनवत असताना गुडलेनवरून बाहेर काढलाय, डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर प्रथमेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना आतिश धाडसे या स्पर्धेमध्ये आतिश धाडसेचा जर का खेळ बघाल तर तितका प्रभावित करणारा नाही राहिला, पण आता गरज आहे. या क्षणाला गावाला त्या PSCC मापरळ संघाला तुमची गरज आहे. त्या गरजेच्या वेळेला क्लिक होणं ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूला मिडविकेटच्या दिशेने पाठवलं. एकदा धावून कंप्लीट केली गेली, दुसरा धावायचा प्रयत्न नाही. पहिल्या षटकामध्ये चिर शांतता, कोणत्याही प्रकारचा उद्रेक धावांचा बघायला मिळत नाही आहे. एका धावाने धावफलक जाऊन पोहोचतं 3 वरती. 3 धावसंख्या झाले. 13ची सरासरी 3 षटकामध्ये कंप्लीट करायची आहे. 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. येणाऱ्या शेवटच्या चेंडूवरती किती धावा मिळतील. फुल लेंथ रवाचा चेंडू ऑन साईडला, मोठा बटका घेण्याचा प्रयत्न आणि मोठा गडीबाद आकाश वागरे. प्राइसलेस विकेट आहे त्याला पाहायला पाहिजे. फलंदाज बाईक टू पॅव्हलियन. गावचा तारा उमेश धाडसे जसे मैदानात आले तशा प्रकारे पुन्हा एकदा बक्षिसांचा कैरात होताना पाहायला मिळतोय. उमेश धाडशाने जर का लगातारचे 2 षटकार लगावले तर घनश्याम यांच्याकडून 2000चं कॅश प्राईज आहे. 2000चं कॅश प्राईज पुन्हा एकदा उमेश धाडशासाठी लागलंय आणि 3 षटकार मारले तर 3000. आता परिस्थिती सुद्धा बदलली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्यात 3 आणि 3 धावा आल्यानंतर इक्वेशन काय येऊन थांबले. 12 चेंडू 36 धावांची. यश कंचावडेने 2 विकेट बॅक टू बॅक घेतल्या तर 2000 क्रिशा परेश कंचावडे यांच्याकडून. या देखील दोघांमध्ये आता मात्र बक्षिसावरची खैरात होताना पाहायला मिळते. पहिला शॉट पी चेंडूला खेळून काढलाय फायनल क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय का बघूया. एकच धाव एका धावेने ते धावसंख्या पुढे चालत जाऊन पोहोचलाय 4 या धावसंख्येवरती. सिंगल धाव आल्याने सिंगल धाव्याने धावफलक पुढे जाऊन 4 वरती पोहोचले. कौस्तुभ बाल पाटील यांच्याकडून जर का उमेशचा झेल घेतला गेला तर 500 रुपये प्रतीक वायराग यांच्याकडून देण्यात येणार आहे. बक्षिसांची खैरात, बक्षिसांचा वर्षा होतोय, पण सामना आता अडकलाय. KCC मापरळ संघ पूर्णपणे अडचणीमध्ये आणि या अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी पुन्हा एकदा उमेश धाडसे यांच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. कौस्तुभ बालपटीने झेल पकडली तर क्रिशा परेश कंचावडेकडे 2000. चेंडू वेगाने निघून चालला की आपण तो क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातून चेंडू सडलाय, गेलाय सीमारेखा पार, आलाय दिशा केराला चौकार. वाल्मिकी नगर संघाला या मॅचमध्ये परत येण्यासाठी चांगली सुरू, म्हणजे या मॅचमध्ये आपला खेळ उंचावण्यासाठी चांगला स्टार्ट हा प्रथमेशकडून मिळाला होता, परंतु उमेश धाडसे आल्यानंतर परिस्थिती काहीशी वेगळी दिसते. पहिल्या चेंडूवरती उमेशने चौकार लगावलाय, एका धाव्याने स्ट्राईक रोटेट केली होती आतिश धाडसेनं, पण फलंदाजीतला क्रम काहीसा चुकला का? तुम्ही सुपर 6चा सामना खेळत असताना तुमच्या लाईनअपवरती काहीतरी बदल करणं अपेक्षित होतं का? त्या अगोदर पुन्हा एकदा सुमित बॉलिंग मार्क होते, यश बॉलिंग मार्क होते तयार. यश समोर उमेश, पुढील बॉल, हो पायातला चेंडू, यावेळेला अपील केली आहे आणि अपील करत असताना स्क्वेअर पाकडा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून चालला एका धावेसाठी सिंगल, आणि सिंगल येत असताना कदाचित बॅटचा संपर्क
हा त्या बॉलला झाला आणि त्यामुळेच पंचांनी ती अपील फेटाळली आहे. सिंगल दाब आली आहे, स्ट्राईक रोटेट झाली आहे. पण जितके बॉल निघून जाणार ना वैभव, तितकी षटकारांची काउंटिंग वाढणार आहे. की षटकाराची काउंटिंग वाढणार आहे. फलंदाजांना मोठे फटके खेळण्यासाठी भाग पडणार आहेत आणि ते भाग पडत असताना जर का जीवनने झेल पकडली, जीवन बालपाटीने झेल पकडली तर परेश कंचवडे यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. फुलटॉस ऑन साइड लागत असताना फुल चार्ज करताना पाण्यातून क्षेत्ररक्षक आले झेल खाली, टिपलाय झेल यज्ञेश आले आणि संपला बॅटर आतिशाचा खेळ. फलंदाज बाद. अपयश ही KCC माप्रलसाठी अडचणीची बाब ठरली आहे. बॅटिंगमध्ये अपयश, त्यानंतर त्या अगोदर बॉलिंग करत असताना जसं आम्ही त्या एक्स्ट्रा धावांचा उल्लेख करत होतो ना, ते एक्स्ट्राज बरोबर रिस्क न घेणं ते कुठे ना कुठेतरी महाग पडतंय आणि महाग पडत असताना आता चेसिंगमध्ये अडचणी वाढलेल्या आहेत. थँक्यू. जरा थांबतोय. यशने 1 विकेट काढले, अजून 1 विकेट जर काढली तर किशा परेश कंचावडे याचकडून 1000 रुपयाचे प्राईज लागलेले आहे. 1000 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. त्या अगोदर आकाश धाडसे नवीन फलंदाज आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची वरची काढा, चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एकच धावून कंप्लीट केली जाते. चेंडूचा खेळ किती झालाय? 5 धावा दाबल करते आहेत 10, येणारे चेंडू शिल्लक आहेत 7 मध्ये 29 धावांची गरज आहे. म्हणजेच या चेंडूवरती उमेश धाडसेंच्या बॅटमधून षटकार येणं गरजेचं आहे. बघूयात काय घडतंय. नक्की षटकाराची चर्चा केली गेली आणि उमेशच्या प्रत्येक षटकारासाठी कृषा परेश कंचावडे याचकडून 500 रुपयाचं बक्षीस देखील या ठिकाणी जाहीर केले गेले आहे. बघूया षटकार येणार का? गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यश आहे, स्ट्राईकवरती फलंदाज उमेश धाडसे. आता मात्र धाडसी निर्णय घेऊन फलंदाजी करावी लागणार आहे. नाही, आणि वाल्मिकी नगरसाठी एक अभिमानास्पद बाब काय, हो यावरचा चेंडू प्लेड ऑन बॅटची काढा घेऊन चेंडू यष्टीवरती, फलंदाज उमेश धाडसे बाद. मोठा हातरा, मोठा धक्का KCC माप्रल संघाला. गॉल. नगर हा संघ या युवा चषकामध्ये पहिल्यांदा खेळतोय. पहिल्यांदा खेळून या स्तरापर्यंत येण्याचा मान मला वाटतं वाल्मिकी नगरला मिळतोय आणि त्यामुळे विशेष कौतुक आहे. टीम वाल्मिकी नगर आपलं सौरभ बॉलिंग मार्कवरती आलाय. नक्कीच आणि जशा प्रकारे यशने गोलंदाजी केल्या ना, त्या 2 विकेट घेतल्यात, त्या 2 विकेटसाठी पुन्हा एकदा बक्षीस आलं आहे. कृषा परेश कांचवडे याचकडून 200 रुपयात 1000 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी जाहीर केले गेले. पुन्हा एकदा पुढचा चेंडू फुले तीरावरती सरळ वेगाने यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. धावसंख्या फिरवलेली धावसंख्या ती म्हणजेच 10 आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 5 चेंडूमध्ये 29, 5 मध्ये 5 षटकार लगावे लागणार आहेत फलंदाजाला. षटपी चेंडूला शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू 1 बाउन्स मार्ग पार क्लिअर करताना येतोय चौकार. पण वैभव इथं हा चौकार येता उशीर झाला असं म्हणावं लागेल. पहिल्या षटकातल्या 3 धावा प्रथमेशने टाकलेला चांगला आणि उत्तम स्पेल या मॅचमधल्या हवा काढून जाताना पाहायला मिळाला. यशने त्याला दिलेली साथ ती सुद्धा त्याच्यासाठी या धावांना रोखण्यासाठी कारणीभूत राहिली. पण एक मोठा विक्रमसुद्धा युवा चषकामध्ये व्हायला लागला आहे. तो विक्रम काय आहे तर पहिल्यांदा असं होईल, पहिल्यांदाच नाही म्हणण्यापेक्षा यावर्षी आपल्याला नवीन विजेता मिळणार. कारण कोणवली संघ युवा चषक नाही जिंकला, गोडेकर संघ युवा चषक नाही जिंकला. एक मात्र संघ त्या रेसमध्ये होता, तो KCC माप्रल संघ. तो संघर्ष करतोय विजयासाठी. आणि वाल्मिकी नगर जर का या ठिकाणी संघ येतोय तर 3 नवीन संघ आपल्याला या फायनलमध्ये विजयी 3 संघांपैकी एक नवीन विजेता आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि ते मात्र नक्कीच का
कारण 3 चेंडू आणि आता 23 धावांची गरज आहे. खूप मोठा फासला. आकाश धाडसे स्ट्राईक एंडवरती आहे. चला घाई करा. तीन 23. एवढा वेळ फील्डसाठी लावू नये. चला गोलंदाजी करायची आहे. पुन्हा एकदा बीट. राऊंड द विकेट येत असताना बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू आकाश जरसे बीट होत आहे. डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉल आल्यानंतर आता शेवटचे 2 चेंडू बाकी राहिलेत. मात्र औपचारिकता या मॅचमध्ये बाकी. टॉप 3च्या दिशेने जाण्यासाठी जवळजवळ संघ तयार आहे. शिक्कामोर्तब या 2 चेंडूनंतर होईलच. ग्राउंड्समन आपण मैदानाची आखणी करण्यासाठी तयार राहायचंय. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक चेंडूमध्ये औपचारिकता शिल्लक आहे आणि जवळजवळ सामन्याचं समीकरण आपण पाहतोय वाल्मिकी नगरच्या दिशेने झुकताना पाहायला मिळालं. बघूया एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एका चेंडूमध्ये विकेट आलाय शेवटच्या चेंडूवरती. सामना जिंकलाय वाल्मिकी नगर संघाने. विजय संपादन करता आपल्याला पाहायला मिळाले.